खंडणी आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि कोठडीची मुदत संपल्यानं विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा हजर करण्यात आलेलं होतं। विष्णू चाटेला 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे असं कळतंय। आज 13 जानेवारी आहे आणि येत्या 18 तारखेपर्यंत त्यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आतापर्यंत काय काय तपासामध्ये समोर आलंय आणि विष्णू चाटे याचा मेन मुद्दा जो होता त्यांचा फोन मिळत नाहीये, त्या फोन संदर्भात काही आपल्याकडे तपशील आहे का? नक्कीच विष्णू चाटे हा खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी आहे। सुरुवातीला त्याला 15 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती, ती खंडणी प्रकरणात होती। त्यानंतर जी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर केलं होतं। त्यावेळी न्यायालयानं पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। ही पोलीस कोठडी मागताना तपास अधिकाऱ्यांनी विष्णू चाटेचा मोबाईल मिळत नसल्याचं म्हटलं होतं, परंतु त्यावर न्यायालयानं इतके दिवस आरोपी पोलीस कोठडीत होता तरी देखील मोबाईल मिळाला कसा नाही असा देखील प्रतिप्रश्न केला होता। त्यानंतर आता या 2 दिवसात देखील तपास करण्यात आला आहे, परंतु विष्णू चाटे यांचा मोबाईल मिळाला अथवा नाही याबाबत तपास अधिकाऱ्यांनी कुठलीही स्पष्टता दिलेली नाही। परंतु सध्या तरी न्यायालयानं आता विष्णू चाटे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नाही, बरोबर आहे। 35 दिवस उलटून गेले तरी सुद्धा अजूनही न्याय मिळत नाहीये, त्यामुळे ताजी माहिती घेत राहू। उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी विष्णू चाटेला मिळालेली आहे।